नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी विषय गणित विभाग 2 घटक 9 दशांश अपूर्णांक डेसिमल फ्रॅक्शन्स या घटकाचा अभ्यास करीत आहोत. हा घटक भविष्यातील इयत्तांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा भाग आहे. दशांश अपूर्णांकाची व्याख्या, शतांश स्थान, त्यानंतर दशांश अपूर्णांकांचा उपयोग, अर्धा, पाव, पाऊण, सव्वा इत्यादी दशांश अपूर्णांकात लेखन कसे करतात, दशांश अपूर्णांकांच्या अंकांची स्थानिक किंमत इत्यादी भाग आपण पाहिलेला आहे. यानंतर महत्त्वाचाच भाग आहे दशांश अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी. या प्रकरणातला अंतिम टप्पा प्रथमतः बेरीज. उदाहरणाने या ठिकाणी आपण पाहणार आहोत. समजा एक पेन्सिलची किंमत 2.5 रुपये आणि एका पेनची किंमत 4.5 रुपये आहे, तर त्यांची एकूण किंमत किती? या ठिकाणी पेन्सिलची किंमत 2.5 रुपये. कशी बेरीज केली आहे पहा. 2.5 रुपये म्हणजे 2.50 आणि पेन्सिलची दुसऱ्या पेनची किंमत आहे 4.5 रुपये 4.50. हे 0 5 5 झालं, 0 हात चालं 1, 4 आणि 2 6 आणि 1 7. या ठिकाणी 7 रुपये एकूण किंमत. या ठिकाणी संकल्पना काय आहे पहा. 0.5 अधिक 0.5 म्हणजेच 5/10 अधिक 5/10. दशकाच्या ठिकाणी दशांश चिन्ह आपण हे पाहिलेलं आहे. अर्धा म्हणजेच 5/10. 1/2 वरून दोन्ही बाजूला अंशाला आणि छेदाला 10ने गुणल्यानंतर आपल्याला 5/10 मिळते. 5 ने गुणल्यानंतर 1/2ला 2लाही 5 ने गुणायचं, 5 2 10, 1लाही 5 गुणायचं, त्यावरून 5/10 2 वेळा अधिक 5/10. छेद समान आहे, अंशांची बेरीज 5 अधिक 5 10/10 म्हणजे 1. ओके, अशा पद्धतीनं म्हणजे हातचा जो 1 आलेला आहे तो अशा पद्धतीनं आलेला आहे. आता हा जो हातचा 1 आहे तो एकक स्थानात नेला. बेरजेत दशांश स्थानी काही नाही म्हणून या ठिकाणी 0 आहे, म्हणून त्या ठिकाणी 0 लिहिले. एकक स्थानातील 2 अधिक 4 या ठिकाणी 6 आणि अधिक हातचा 1 म्हणजे 7, म्हणून 2.5 रुपये आणि 4.5 रुपये यांची बेरीज 7 रुपये येते. ओके. ॲडिंग डेसिमल फ्रॅक्शन्स. If the example, if the cost of one pencil is 2.5 rupees and the cost of pen is 4.5 rupees, what is the total cost? 2.5 rupees means 2 rupees and 1/2 rupees. Okay. Similarly, 4.5 rupee means 4 rupees and 1/2 rupee. 4 rupees and 2 rupees makes 6 rupees and 2.5 rupees make 1 rupee. So both objects together cost 6 plus 1 is equal to 7. Here 2.5 plus 4.5. Here 0. 5 plus 5 10. Remainder 1. 2 plus 1 3 plus 4 7.00 means 7 rupees total. Okay. Here 0.5 means is the same as 5 upon 10. 0.5 is equal to 5 upon 10 plus 0.5 5 upon 10 2 times. Here denominator same. Therefore, addition of numerator 5 plus 5 upon 10, 5 plus 5 10 upon 10 is equal to 1. Okay. This 1 is carried over to the unit place. Here 5 plus 5 10, 1 is carried over to the unit place. Okay. Therefore 4 plus 2 6 plus 1 7. Okay, not remainder. Here carried over to the unit place. There is nothing in the tens place, so we put a 0 there. Okay, 0 0. In the unit place 2 plus 4 6 unit. The carried over 1 makes 7. Okay. So 2.5 rupees and 4.50 rupees add up 7 rupees. उदाहरण संग्रह 41. प्रॉब्लेम सेट 41. दशांश अपूर्णांकात रूपांतर. प्रश्न पहिला आहे. दशांश अपूर्णांकात रूपांतर करून खालील बेरजा करा. या ठिकाणी पहिला आहे 1.5 मीटर आणि 2.5 मीटर. 1.5 मीटर. दॅट मीन्स हिअर 1.5 मीटर म्हणजे 1 आणि अर्धा. 1.5 मीटर 1.1/2 अधिक 2.5 मीटर 2.5 मीटर
2.1/2 या ठिकाणी 1.1/2 म्हणजे 1.5 अधिक 2.1/2 म्हणजे 2.5 यांची बेरीज 1.5 अधिक 2.5 5 आणि 5 10 हाच्याला 1 2 1 4 2 2 4 ओके 1.5 2.5 5 plus 5 0 2 plus 1 and plus the carried over 1 that means 4 ओके 1.5 मीटराने 2.5 मीटर म्हणजे 5 5 10 2 2 4 4 रुपये 4.0 म्हणजे 4 हे आहेत मीटर ओके. त्यानंतर दुसरा आहे बेरीज करण्यासाठी 5.5 रुपये आणि 7.25 रुपये. आता 5.5 रुपये म्हणजे 4.3/4 अधिक 7.25 रुपये म्हणजे या ठिकाणी 7.1/4 ओके 3/4 म्हणजे पाऊण आपण पाहिले 1/4 म्हणजे पाव त्यामुळे या ठिकाणी 4.3/4 म्हणजे 4.75 रुपीज 4.75 रुपीज 4.75 अधिक या ठिकाणी 7.25 रुपीज 7.25 रुपीज 7.25 3.4 3/4 3/4 म्हणजेच 0.75 पाहिले आपण 1/4 म्हणजे 0.25 त्यामुळे यांची बेरीज 4.75 अधिक 7.25 5 आणि 5 10 0 हाच्याला 1 7 आणि 2 9 आणि 1 10 0 हाच्याला 1 7 आणि 1 8 आणि 4 12 म्हणजे 12 रुपये ओके 5 plus 5 10 here plus 7 plus 2 9 and plus the carried over 1 okay 10 here again 7 plus 4 11 and plus the carried over 1 that means 12 rupees okay. तिसरा आहे 6.5 मीटर अधिक 2.5 मीटर 6.5 मीटर म्हणजे या ठिकाणी 6.1/2 बरोबर या ठिकाणी 6.5 मीटर ओके अधिक 2.5 मीटर म्हणजे 3.4 मीटर ओके सो सॉरी 2.5 मीटर म्हणजे 2.3/4 म्हणजे या ठिकाणी 2.75 6.1/2 म्हणजे 6.5 मीटर म्हणजे 6.50 6.50 अधिक 2.75 यांची बेरीज 5 7 0 5 5 7 5 12 2 हाच्याला 1 7 2 8 1 9 9.25 मीटर ओके. Here 6.5 meter that means 6 1/2 that means 6.50 2 3/4 meter means 2 3/4 3/4 means 0.75 okay addition 7.50 plus 2.75 0 plus 5 5 7 plus 5 12 okay carried over 1 therefore 6 plus 2 plus the carried over 1 9 okay 9.25 meter 6.5 meter 2 3/4 meter means addition 9.25 meter okay. प्रश्न दुसरा आहे त्यातला पहिला 23.4 अधिक 87.9 23.4 प्लस 87.9 उभी बेरीज करूया 23.4 अधिक 87.9 पॉईंटच्या पॉईंट लिहायचा 9 4 13 3 हाच्याला 1 7 आणि 3 10 आणि 1 11 वरती दिला हाच्या खाली दिला तो ॲडच होतोय 7 आणि 3 10 आणि 1 11 पुन्हा इथं हाच्या दिला 8 आणि 1 9 9 2 11 111.3 ओके
4 plus 9, 13. Here the carried over 1. Here 7 plus 3 plus carried over 1, 11. 1, 8 plus 2 plus the carried over 1, 11. 111.3. ओके. दुसरं त्यातलं 35.74 अधिक 816.6. 35.74 पॉईंटच्या खाली पॉईंट 816.6 आपण पाहिलेलं आहे 0.6.60 एकच. ओके. बेरीज इथं शून्य लिहिलं तर चालतंय सोयीसाठी. हे 4 7 आणि 7 13ला 3 हाच्याला 1 6 आणि 1 7 आणि 5 12ला 2 इथं हाच्याला 1 3 आणि 1 4 आणि 1 5 आणि 8 हाच्या 1 9 952 पॉईंट हाच्या आलेलाच नाही 852.34. ओके. 4 plus 0 4. 7 plus 6 13 carried over 1. 6 plus 5 11 plus the carried over 1 12. Here carried over 1 3 plus 1 4 plus the carried over 1 5. Okay, 3 1 1 5. Here 8 plus 0 8 852.34. प्रश्न तिसऱ्यातला पहिला 51.4 सेमी अधिक 68.5 सेमी. 5 आणि 4 9, 8 आणि 1 9, 6 आणि 5 11, 119.9 सेंटीमीटर. ओके. 5 plus 4 9 पॉईंट. 8 plus 1 9, 7 plus 5 11, 119.9 सेमी. ओके. त्यातलं दुसरं आहे 94.7 मीटर अधिक 1738.45 मीटर. 0 आणि 5 5, 7 आणि 4 11ला 1 हाच्याला 1, 8 आणि 4 12 आणि 1 13ला 3 हाच्याला 1, 9 3 12 आणि 1 13ला 3 हाच्याला 1, 7 आणि 1 8 एकाच 1 1833.15 मीटर. ओके. हिअर 0 plus 5 5, 7 plus 4 11, 1 carried over 1. ओके. 8 plus 4 12 plus carried over 1 13. Here carried over 1 9 plus 3 12 plus carried over 1 13. Here carried over 1 7 plus 1 8, 7 plus the carried over 1 7 plus 1 8, 1 as it is. Okay. Addition 1832.15 मीटर. त्यातलं तिसरं आहे 5158.75 रुपये अधिक 841.25 रुपये. हे काम आपण करायला हवे. धन्यवाद.